हाय ट्रायंगल हार्ट ह्याला ग्रोथ खूप असते, असं गोल असल्यामुळे ह्याला ट्रायंगल हार्ट म्हणतात. हे कसं लावायचं, ह्याच्यावर मातीचं प्रमाण कसं घेतात मी आज तुम्हाला सांगणार आहे. किती उंच लावलंय पण खालीपर्यंत आलंय हे. आणि बागेची शोभा वाढवते. माझ्याकडे असे खूप लावलेले आहेत, मी 5 खूप लावलेत, खूप प्रमाणामध्ये लावलेले आहेत मी असे ट्रायंगल हार्टचे. काही तुम्हाला म्हणलं होतं ना मी, तुम्हाला ट्रायंगल हार्टचं म्हणजे मातीचं प्रमाण कसं घ्यायचं, ही प्रमाण प्रत्येक झाडाला ठेवायचं ह्याच प्रमाणामध्ये. हे काही माती आहे, हे आम्ही नदीतून आणलेली आहे माती. आणि हे कोकोपीट, एवढं प्रमाण कोकोपीटचं. आणि हे कंपोस्टचं खत. हे आता हे तिन्ही पण एकत्र करायचे. कंपोस्ट, कोकोपीट आणि माती आपली. आम्ही तळ्यातली आणली एकदमच माती भरपूर. तर तुम्हाला ट्रायंगल हार्टचं मी कुंडी लावून दाखवणार. हे काही कुंडी घेतली आहे मी, ही टांगता पण येते तुम्हाला. याला असे छोटे छोटे दगड घ्यायचे, असे ठेवायचे, जास्त पण नाही ठेवायचे, थोडं आदरच ठेवायचे, कारण पाणी ड्रेन पण झालं पाहिजे. एकदमच पॅक झालं की नास, पाणी त्याच्यात राहिलं की मग झाड नासते. ठीक आहे, थोडंच टाकायचं. आणि पाला जो आहे ना आपला वाळलेला पाला आहे, त्याच्यावर टाकायचं खाली. हे असं पाला टाकायचा आणि माती टाकून द्यायची. आता हे ट्रायंगल हार्टचं कटई करून आणली मी, तुम्हाला दाखवलं ना व्हिडिओमध्ये मगाशी मी. ट्रायंगल हार्टचं किती ग्रोथ घेते ते लावताना हे असं गोल लावायचं, असं खवायचं नाही, असं गोल करायचं आणि लावायचं. आणि वरतून माती टाकायची, असं गोल करायचं. जास्त पण माती वरतून नाही टाकायची, थोडी थोडीच टाकायची. जास्ती टाकलं तर मग ती पूर्णच बुजून जाते ते. उगं थोडंसं अशी अशी वरतून माती टाकायची आणि पाणी टाकायचं. या टाईप गोलच लावायचं, पण टाकताना वरून माती टाकायची अशी. आणि पाणी आपलं हळूच पाणी सोडून द्यायचं ह्याच्यावर. सुरुवातीला असं असं पाणी टाकायचं.